चांदवड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट सौ कल्याणी कुलकर्णी आणि सौ पूनम बांगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आमदार राहुलदादा आहेर आणि गिरीश भाऊ कोतवाल यांनी नवनियुक्त नगरसेविकांचे अभिनंदन केले व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला। सौ कुलकर्णी व सौ बांगरे यांच्या निवडीने महिलांचे प्रतिनिधित्व वाढले असता समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष साजरा केला। चांदवड नगर परिषदेत भाजपाचे वर्चस्व, स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट सौ कल्याणी कुलकर्णी व सौ पूनम बांगरे यांची निवड। चांदवड नगर परिषदेत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय, 2 महिलांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड। चांदवड नगर परिषदेत महिला शक्तीचा सन्मान। चांदवड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले। स्वीकृत सदस्यांच्या 2 जागांसाठी ॲडव्होकेट सौ कल्याणी कुलकर्णी आणि पूनम बांगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीवर आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर आणि माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांच्या नेतृत्वाचे शिक्कामोर्तब झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। नगर परिषदेच्या राजकारणात आमदार राहुलदादा आहेर आणि शिरीष भाऊ कोतवाल व भूषण भैया कासलीवाल यांची भूमिका कणीची राहिली आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। भाजपच्या या दोन्ही नवनियुक्त सदस्यांमुळे नगर परिषदेत सत्ताधारी गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे। नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश सिनारे यांच्या उपस्थितीत झालेल्या या विशेष सभेत उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल आणि सर्वच नगरसेवक उपस्थित होते। निवडीनंतर आमदार राहुलदादा आहेर आणि शिरीष भाऊ कोतवाल यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन केले व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या। दोन्ही स्वीकृत जागांवर भाजपा समर्थित उमेदवारांची वर्णी लागली असून सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांनी एकत्र येत ही निवड प्रक्रिया यशस्वी केली। सौ कुलकर्णी व सौ बांगरे यांच्या निवडीने महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे। निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। आमदार राहुलदादा आहेर आणि शिरीष भाऊ कोतवाल व भूषण भैया कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध आहोत व माझ्यावर आमच्या चांदवड तालुक्यातील नेतृत्वाने जो विश्वास टाकला त्यामुळे विशेषतः आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांचे सह सर्वच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार ॲडव्होकेट कल्याणी कुलकर्णी नवनियुक्त नगरसेविका यांनी मानले आहेत। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। झाली, तुम्ही काय सांगाल? माझी स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली त्याबद्दल मी आमदार साहेब डॉक्टर राहुलदादा आहेर व शिरीष भाऊ कोतवाल, माजी नगराध्यक्ष प्रथम भूषण भैया कासलीवाल व नवनिर्वाचित वैभवदादा बागुल या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून जो पदभार मला दिला आहे त्या पदाचा मी स्वीकार करून त्या कारणाला मी माझा पूर्वक प्रयत्न केला। स्वीकृत नगरसेवकपदी तुमची निवड झाली, काय सांगाल? काही नाही, मी एवढंच सांगेन की पक्ष आणि भारतीय जनता पार्टीने आमचे लाडके आमदार राहुलदादा आहेर, नगराध्यक्ष वैभवदादा बागुल आणि उपनगराध्यक्ष भूषण भैया कासलीवाल आणि शिरीष भाऊ कोतवाल यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्याप्रमाणेच आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली पुरेपूर चांगलं काम करण्याचा प्रयत्न करून चांदवडच्या विकासाला आम्ही सगळे मिळून नक्कीच चांगली गती देण्याचा प्रयत्न करू। नगरसेवक हे या पदात माझा मान दिल्याबद्दल मी पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व वरिष्ठ नेत्यांचे खूप आभारी मानते। सगळ्यात महत्त्वाचे आभार मी आमचे लाडके आमदार राहुलदादा आहेर, नगराध्यक्ष वैभवदादा बागुल, उपनगराध्यक्ष भूषण भैया कासलीवाल, तालुका अध्यक्ष आमचे मनोजी शिंदे आणि शिरीष भाऊ कोतवाल यांचे मनापासून आभार मानते। त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याला खरे मी उतरण्याचा प्रयत्न करून त्यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन। ते रमणते तत्र देवता, म्हणजे जेथे नारीचा मान सन्मान केला जातो तेथे साक्षात देवता रममाण होता आणि आज साक्षात याची प्रचिती आपल्याला चांदवड नगरीत आलेली आहे। आपल्या 2 ज्या महिला आहेत त्यांची येथे स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे। त्यात आहे कल्याणीताई कुलकर्णी, कल्याणीताई धर्माधिकारी यांची आज निवड झालेली आहे आणि पूनमताई बांगरे या दोघीही अगदी महिलांसाठी सक्षम पद्धतीने इथून पुढेही कार्य करतील अशी अभिलाषा मी बाळगते आणि आमच्या ब्राह्मण संघातर्फे आणि रक्षिता नारी आधार बहुउद्देशीय संघातर्फे दोघींना खूप मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या 2 महिलांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे, तुम्ही महिला म्हणून काय सांगाल? चांदवडमध्ये जी आमची संस्था आहे रक्षिता नारी बहुउद्देशीय आधार संस्था,
या संस्थेच्या खजिनदार आहे पूनम बांगरे. यांच्यावर जी BJP कार्यकर्ता सगळे राहुलदादा आहेत, नगराध्यक्ष वैभव बाबुल, उपनगराध्यक्ष भूषण भैया कासलीवाल यांनी जो विश्वास टाकला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आणि जसं कविताताई कल्याणी कुलकर्णी आणि पूनम बांगरे यांची स्वीकृत नगरसेविका म्हणून निवड केली त्यात आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंद पण आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो.